नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातून 3 बोगस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली। आपण अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत या तोतिया अधिकाऱ्यांनी ट्रक चालकाकडून पैशांची मागणी करत ट्रकच लुटण्याचा घाट घातला होता। मात्र पोलिसांनी तोतिया अधिकाऱ्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावली। तर येवला टोलनाक्याच्या 100 मीटर परिसरातून तिघांनी 2 ट्रक अडवून ताब्यात घेतल्या होत्या। त्यानंतर तोतिया अधिकाऱ्यांनी ट्रक चालकाचे कागदपत्र, मालाचे कागदपत्र, मोबाईल आणि 16,000 रुपये कॅश काढून घेतली। विशेष म्हणजे ट्रकची लूट करणारे हे तिघे अन्न व औषध प्रशासनाचे खबरी असल्याचं तपासातून समोर आलं। आम्ही 2च ट्रक आणलेले आहे। 2 ट्रक मध्ये मी ऑलरेडी जी माहिती दिलेली तीच माहिती आहे। पण 4 ट्रक होते, 2च ट्रक दाखवले। 2 ट्रक जे आहे ते आम्हाला काल कळालं आहे, ते पण ते आम्ही आणलेले नाही आहे। ते कोणी आणले आहे ते पण माहीत नाही। ते आमच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलेलं आहे, जर त्या 2 ट्रकमध्ये काही अन्नपदार्थ आहे किंवा काय असेल, सुपारी असेल तर त्याचा शोध घ्या, त्या वाहन चालकाचा शोध घ्या आणि पुढील कारवाई घ्या म्हणून मी कालच आदेश काढलेले आहेत। आम्ही 2च ट्रक आणलेले आहे। 2 ट्रकमध्ये मी ऑलरेडी जी माहिती दिलेली तीच माहिती आहे। पण 4 ट्रक होते, 2च ट्रक दाखवले। 2 ट्रक जे आहे ते आम्हाला काल कळालं आहे, ते पण ते आम्ही आणलेले नाही आहे। ते कोणी आणले आहे ते पण माहीत नाही। ते आमच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलेलं आहे, जर त्या 2 ट्रकमध्ये काही अन्नपदार्थ आहे किंवा काय असेल, सुपारी असेल तर त्याचा शोध घ्या, त्या वाहन चालकाचा शोध घ्या आणि पुढील कारवाई घ्या म्हणून मी कालच आदेश काढलेले आहेत। नाशिकमधील एफडीआयच्या कारवाईतला नवा ट्विस्ट आता समोर आला आहे। ट्रकची लूट करणारे तिघे हे एफडीआयचे खबरी निघालेले आहेत। येवलामधून सुपारी घेऊन जाणाऱ्या 2 ट्रक ताब्यात घेण्यात आल्या होत्या। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, धक्कादायक प्रकार आहे, ट्रकची लूट करणारे तिघे हे एफडीआयचे खबरी निघालेत, काय सविस्तर माहिती? अगदी खरं, आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या अन्न औषध प्रशासनानं 2 ट्रक ज्या संशयास्पद त्यामध्ये सुपारी होत्या त्यांच्यावर कारवाई केलेली होती। येवला टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आलेली होती। मात्र याच दरम्यान आणखी 2 ट्रक या अन्न औषध प्रशासनाच्या आवारात उभ्या होत्या आणि त्या सगळ्या दरम्यान त्या चालकांकडनं कागदपत्र असतील, त्यांचे मोबाईल्स असतील आणि ट्रकच्या चाव्या या ताब्यात घेतलेल्या होत्या। मात्र या नेमक्या कुणी घेतल्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं। खरं तर अन्न औषध प्रशासनाकडनं 2च ट्रकवर कारवाई केलेली असताना 4 ट्रक आवारात कशा उभ्या अशा स्वरूपाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला होता। आणि यामध्ये धक्कादायक बाब समोर आली। जे अन्न औषध प्रशासनाला माहिती देणारे जे खबरे होते, त्याच खबऱ्यांनी अशा स्वरूपाची जी ट्रकची आहे ती लूट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे उर्वरित 2 ट्रक होते त्यांनी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या मालकांनी धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला। त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि ज्यांना पकडलं ते खबरे निघाल्याचं यामध्ये समोर आलेलं आहे। एकूणच संशयास्पद अशा स्वरूपाची ही कारवाई आहे। एकाच वेळेला अन्न औषध प्रशासनाकडनं कारवाई केली जाते, दुसऱ्या बाजूला खबऱ्यांकडनं अशा स्वरूपाची लूट केली जाते। त्यामुळे यामध्ये काही काळबेर आहे का अशा स्वरूपाचा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यामुळे हे मोठं राकेट असण्याची शक्यता आहे। यामध्ये काही अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी देखील सहभागी असण्याची शक्यता आहे। त्यामुळे याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे। त्यामुळे येत्या काळात आता पोलिसांकडनं कशा स्वरूपाची कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच आगामी काळात नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद किरण या सविस्तर अशा माहितीबद्दल।